दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. नाशिक रोड उपनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या, गावठी कट्टे, जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यातील स्कोडा कार जप्त. नाशिक शहरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर नाशिक रोड आणि उपनगर पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 7 गावठी कट्टे, 4 जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कोडा MH39 J3147 क्रमांकाची कार जप्त करण्यात आली असून एकूण सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई 27 जुलै 2026 रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सुरू करण्यात आली. फिर्यादीला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या खिशातील सुमारे 17,000 रुपये बळजबरीने काढून आरोपी पसार झाले होते. त्यानंतर 30 जुलै रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही आरोपींनी पुन्हा गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली. फिर्यादीच्या मर्सडीज 4चाकी वाहनाची काच आणि हेड लाईट दगडाने तोडफोड करून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला होता. सदरचे गुन्हे दाखल झाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने विशेष मोहीम हाती घेतली. आरोपींचा माग काढण्यासाठी विविध ठिकाणी तांत्रिक तसेच गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर आरोपी संगमनेर, राहुरी, अकोले आणि कोल्हार परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. थरारक पाठलागानंतर स्कोडा MH39 J3147 क्रमांकाची कार अडवून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 7 गावठी कट्टे, 4 जिवंत राऊंड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कोडा MH39 J3147 क्रमांकाची कार असा एकूण सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या गुन्ह्याच्या अनुषंगाने आणखी तपास सुरू आहे. तसेच या टोळीशी संबंधित इतर आरोपींचा शोधही पोलीस घेत आहेत. ही उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडांविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, सुनील आडके, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे, राहुल जगझाप, गणेश भागीरथ, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले, राकेश राऊत, संदीप भुरे, गुरु गांगुर्डे, सुनीता कवडे, नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेचे सुशांत दिघे, केतन सोनवणे व नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर, समाधान वाजे, अजय देशमुख यांच्या पथकाने केली. दक्ष पोलीस न्यूजसाठी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.